एक पॉझिटिव्ह बातमी। मिरज तालुक्यात सोनी हे दुष्काळी गाव आहे। इथल्या दादासाहेब पाटील यांच्याकडे 6 एकर वडिलोपार्जित जिरायत शेती होती। चुलत भावाकडे ते द्राक्ष शेतीत कामाला जायचे। वडिलांच्या पेन्शनच्या रकमेतून बोरवेल घेऊन टप्प्याटप्प्याने द्राक्षबाग लागवडीला त्यांनी सुरुवात केली। आज त्यांच्या द्राक्षाला उच्चांकी 90 रुपये किलोचा दर मिळतोय। एकरी 10 लाखांचा निव्वळ नफा ते कसा मिळवतायत, चला पाहूया। 1.5 ते 2 इंच लांब द्राक्षमणी, 16 ते 18 मिलीमीटर जाडी, 1 घडाचं वजन 2.5 किलोच्या वर। ही द्राक्षबाग आहे सुपर सोनाका जातीची। याच द्राक्षाला सध्या मिळतोय उच्चांकी 90 रुपयांचा दर। दुष्काळी पट्ट्यातल्या मिरज तालुक्यातलं सोनी हे गाव। इथलं प्रगतशील आणि द्राक्ष अनुभवी दादासाहेब पाटील यांची ही 1.5 एकर द्राक्ष बाग आहे। शिक्षण BA पूर्ण झाल्यानंतर 2002 साली शेती क्षेत्रामध्ये वळलो। त्या शेती क्षेत्रात माझी पूर्ण शेती जिरायत होती। हळूहळू बागा वाढवत गेलो, म्हणजे एक प्लॉट सोनाकाचे प्लॉट वाढवत गेलो। त्यानंतर सुपर व्हरायटी एक नवीन व्हरायटी आमच्या गावा म्हणजे इथं आली। मी 2005 साली सुपर लागण केली। गेल्या 2 वर्षांपासून गावात पाण्याची स्कीम झाली। दादासाहेब पाटलांनी 12.5 लाख लिटर क्षमतेचं शेततळ बांधून पाण्याची शाश्वत सोय केली। वीस गुंठ्यापासून सुरू केलेली द्राक्षबाग आज 6 एकरावर जाऊन पोहोचली आहे। आज त्यांच्याकडे 2 एकरात सुपर सोनाका, 3 एकर साधी सोनाका, 20 गुंठे नानासाहेब पर्पल आणि 20 गुंठ्यात RK व्हरायटी आहे। 2005 पर्यंत त्यांनी द्राक्षापासून बेदाणा निर्मिती केली। 2005 पासून पुढे मात्र संपूर्ण द्राक्षाचं मार्केटिंग सुरू केलं। ही माझी 1.5 एकराची सुपर सोनाका बाग हे 15 ऑक्टोबर या तारखेची छाटणी आहे। माझं हे लागण करताना 8.5-4 फूट अंतराने मी हे 1.5 एकर म्हणजे 1600 झाड या 1.5 एकरामध्ये झाड बसवलेलं आहे। ही बाग पहिल्यापासून चांगली म्हणजे जैविक खतावर तयार केलेली आहे। हायेस्ट 3.5-4 किलोचा घड तयार झालेला आहे। 2 वर्षांपूर्वीच म्हणजे ऑगस्ट 2015 मध्ये 8.5 बाय 4 फूट अंतरानं 1.5 एकरात सुपर सोनाकाची द्राक्ष बाग घेतली। या 1.5 एकरात साधारणपणे 1600 रोपांची संख्या आहे। गेल्या वर्षी 15 ऑक्टोबरला या द्राक्ष बागेची पहिल्यांदा छाटणी घेतली आणि आता आलंय हे या द्राक्ष बागेचं पहिलं उत्पादन। 1.5 ते 2 इंच लांब द्राक्षमणी, 16 ते 18 मिलीमीटर जाडी आणि एका घडाचं वजन 2.5 किलोच्या वर। 4 किलोला 360 रुपये म्हणजे 90 रुपये किलो इतका विक्रमी दर व्यापाऱ्यानं दिलाय। हम लोग 40 से 50 प्लाट काटे हुए हैं। इसके बाद ऐसा माल हम लोगों को नहीं मिला है देखने को। इसकी क्वालिटी अच्छी है, इसका पॉइंट अच्छा है, कलर अच्छा है, इसलिए जो है मार्केट में बिक्री इसकी तेज है। हम लोग पहले दिन जो है 25 पार्टी से निकाले, 50 पार्टी निकाले, अभी 70 का, अभी 80 का, ऐसे डिमांड बढ़ता जा रहा है। इसीलिए जो है दादा को 90 रुपए से अच्छे रेट से आज के दौर में सोनी एरिया में ऐसा रेट जो है किसी प्लाट का नहीं है। सध्या सोनाका, सुपर सोनाका या व्हरायटीच्या द्राक्षांना 50 ते 60 रुपये प्रति किलो दर आहे। दादासाहेब पाटील यांना मात्र
1.5 एकरातल्या सुपर सोनाका व्हरायटीला 90 रुपये प्रति किलोचा दर व्यापाऱ्यांनी दिलाय। जर मनी तोंडात टाकला तर तुम्हाला साल तोंडात विरघळून जाईल, म्हणजे साल अजिबात तोंडामध्ये राहत नाही, कुरकुरीतपणा गोडी याची मिळते। मला या सुपर सोनाकामधून झाडाला 3.5 ते 4 पेटी उतारा मिळत आहे। या माझी पेटी या सुपर सोनाका या बागेचा 360 रुपये 4 किलोला रेट मिळालेला आहे। 1.5 एकरातून मला 24 टन हे उत्पादन मला मिळणार आहे। ऑक्टोबर महिन्यात घेतलेली छाटणीची द्राक्ष एकाच वेळी मार्च मध्ये बाजारात येतात। यावेळी द्राक्ष चांगल्या प्रतीची असतील तरच चांगला दर मिळतो। आज पंचक्रोशीतले शेतकरी दादा सोनची बाग पाहायला येत आहेत। सर्वसामान्यांचं उत्पादन बघता 2 ते 2.5 पेटी झाडाला उतारा पडतो। एकरी त्यांचा 2.5 ते 3 हजार पेटी उतारा निघतो सर्वसामान्यांचा। आणि दादासाहेबांचा आज बघता उत्पादन एकरी त्यांचा झाडास 3.5-4 पेटी उतारा पडायला लागलेला आहे आणि एकरी त्यांचा 4,500 पेटी ते 5,000 पेटीच्या आसपास चालू आहे। उत्पादन जादा आणि उत्पादन खर्च कमी हा दादासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हेच आम्ही इथून पुढे करणार आहोत। शेततळ्याचा खर्च धरून या बागेला आतापर्यंत 9 लाख रुपये खर्च आला। या 1.5 एकर क्षेत्रातून कमीत कमी 22 ते 24 टन द्राक्ष उत्पादन दादासाहेब पाटील यांना अपेक्षित आहे। खर्च वजा जाता कमीत कमी 10 लाखांचं निव्वळ उत्पन्न पहिल्या वर्षीच्या द्राक्ष बागेतून त्यांना मिळणार आहे। चंद्रशेखर खोले, एबीपी माझा, सोनी, सांगली।